कागल तालुक्यातील करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। स्मशानभूमीवरील पत्रे काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही संरक्षण उरलेलं नाही। कागल तालुक्यातील करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। स्मशानभूमीवरील पत्रे काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही संरक्षण उरलेलं नाही। परिणामी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना चक्क गावातून पत्रे आणून चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। करंजीवणे इथल्या एका महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला। त्यावेळी पाऊस सुरू झाल्यानं अंत्यसंस्कार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। अखेर गावातून पत्रे आणून ती चितेवर ठेवण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीवरील पत्रे उडून गेल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी पावसात अंत्यसंस्कार करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही अशा गैरसोयींचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अशी दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। स्मशानभूमीचे छप्पर तातडीनं दुरुस्त करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते।